पुढची बातमी पाहत मतदानाच्या पूर्वसंध्येला खेडमध्ये सध्या दहशतीचं सावट आहे। राष्ट्रवादी उमेदवाराच्या पतीवरती जीवघेणा हल्ला झाला। शरद बुट्टे पाटील यांच्यावरती धामणीमध्ये जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनीता बुट्टे यांचे पती शरद बुट्टे पाटील यांच्यावरती हल्ला करण्यात आला। त्यामुळे सध्या परिसरामध्ये भीतीचं आणि दहशतीचं वातावरण पसरलंय। आज मतदान प्रक्रिया पार पडते आणि मतदानाच्या आदल्याच दिवशी आदल्याच रात्री अशा पद्धतीनं उमेदवाराच्या पतीवरती जर हल्ला होत असेल तर मग या निवडणुकांना अर्थ तरी काय असा सवाल आता उमेदवार आणि स्थानिक उपस्थित करतात। राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पतीवरती जीवघेणा हल्ला झालेला आहे। मतदानाच्या पूर्वसंध्येला खेडमध्ये सध्या दहशतीचं वातावरण पसरलंय। अगदी थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार आहे। आज मतदान प्रक्रिया पार पडते जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी आणि त्याच्या पूर्वसंध्येला अशा पद्धतीच्या घटनांना ऊत आलेला आहे। महानगरपालिकांनाही तेच झालं, जिल्हा परिषदांनाही आता तेच होताना पाहायला मिळतंय। मतदानाच्या पूर्वसंध्येला खेडमध्ये सध्या दहशतीचं वातावरण पसरलंय। राष्ट्रवादी उमेदवाराच्या पतीवरती हल्ला करण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझी सहकारी उज्ज्वला रौंदळ सध्या आपल्या सोबत आहे। उज्ज्वला, नेमका हा सगळा प्रकार काय आहे? कोणत्या कारणावरून या उमेदवाराच्या पतीवरती जीवघेणा हल्ला झाला? काय माहिती आहे? नक्कीच खेड तालुक्यामधील पाईट जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुनीता बुट्टे यांचे पती शरद बुट्टे यांच्यावरती धामणे येथे रात्री अज्ञात व्यक्तींकडून हल्ला झाला। ही घटना रात्री 9:10च्या आसपास घडलेली आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार ते एका मित्राच्या घरी रात्री गेले होते। तर गावाकडे जाताना रस्त्यात दगड फेकून त्यांच्या गाडीवरती हल्ला करण्यात आला। रस्त्यावरती कोणी नसल्यामुळे त्यांना वाचवता आलं नाही। त्यांना आता एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे आणि त्यांची तब्येत आता चांगली आहे। नक्कीच धन्यवाद उज्ज्वला, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। मतदानाच्या पूर्वसंध्येला खेडमध्ये सध्या दहशतीचं वातावरण पसरलेलं आहे।